आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल खपली गव्हाची खीर। देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसादासाठी अगदी उत्तम अशी पारंपरिक व स्वादिष्ट खीर। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। हे खपली गहू घेतलेले आहेत। हे खपली गहू नेहमीच्या गव्हापेक्षा वेगळे असतात। दिसायला थोडेसे ब्राऊन असतात, पातळ असतात आणि आकाराने लहान असतात आणि मुख्य म्हणजे हे गहू पौष्टिक असतात। आता हे गहू सडलेले आहेत। आता हे सडलेले आहेत म्हणजे विकतच मी सडवून आणलेले आहेत गहू हे। तर हे गहू सडतात कसे, तर गहू घ्यायचे, त्याच्यावर एक पाण्याचा हपका मारून द्यायचा आणि एक 10 मिनिट बाजूला ठेवायचे गहू। त्याच्यानंतर हे चोळायचे आणि त्याची टरफलं ती पाकडून वेगळी करायची। आता टरफलं वेगळी केल्यामुळे आतमध्ये आपल्याला गव्हाचा मगज मिळतो आणि जी टरफलं आहेत ती खिरीमध्ये आपल्या तोंडात येत नाहीत, यासाठी आपण हे गहू सडून घेतलेले आहेत। आता हे गहू काय केलेले आहेत, थोडे थोडेसे मी खलबत्त्यामध्ये दुखून घेत आहेत, म्हणजे अखंड जर गहू खिरीमध्ये आला तर तो तोंडामध्ये तसाच लागतो। तर एका गव्हाचे 2 तुकडे झाले पाहिजेत, या पद्धतीने आपण थोडे थोडेसे चेचून घ्यायचे, म्हणजे त्याचे थोडेसे बारीक कण होतील आणि अखंड गहू खिरीमध्ये दिसणार नाहीत। सर्व गव्हाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। आता हे गव्हाचे तुकडे मी एका पातेल्यामध्ये ओतलेले आहेत। 2 ते 3 वेळा पाणी ओतून हे स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे वरती काही त्याची घाण असेल तर निघून जाते। टरफलं असली, काही काड्या असल्या तर वाहून जातात पाण्याबरोबर। आता ही नैवेद्यासाठी खीर बनवताना मी सकाळसाठी बनवणार आहे, यासाठी मी हे रात्रभर गहू पाण्यामध्ये भिजत ठेवलेले। गहू पाण्यामध्ये भिजत ठेवताना भरपूर पाणी घालून भिजवत ठेवायचे। दुसऱ्या दिवशी सकाळी गहू चांगले भिजलेले आहेत, हाताने थोडे जरी दाबले तरी ते व्यवस्थित स्मॅश होत आहेत। अशा पद्धतीने गहू भिजवून घ्यायचे, म्हणजे खीर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत, गहू लगेच शिजतात। भिजलेले गहू होते ते कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी सुवासिक तांदूळ घातलेले आहेत। थोडंसं मीठ टाकूया, एक अर्धा चमचा मीठ टाकूया, म्हणजे गहू सपक लागणार नाहीत, गव्हाला मिठाची चांगली चव येईल। कुकरला झाकण लावूया आणि शिट्टी देऊया। खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, हे 1 ते 1.5 वाटी घ्यायचंय। अर्धी वाटी बेदाणे घेतलेले आहेत, 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत। आता हे बदाम भिजवून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचे। साल काढल्यामुळे साल आपल्या तोंडात येत नाही खीर खाताना। अर्धी वाटी काजू पाकळी घेतलेली आहे। 1/2 किलो गहू होते, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी तांदूळ वाढवले, तर इतक्या प्रमाणासाठी मी 1/2 किलो गूळ घेतलेले। गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त केला तरी चालेल। कुकर उघडून बघितला, गहू चांगले शिजलेले आहेत किंवा नाही हे आपण चेक करून घेऊया। कुकरला 1 शिट्टी झाल्यानंतर कुकरचा गॅस एकदम बारीक केला आणि 10 मिनिट वाफेवर गहू शिजवून घेतले। गहू आपण भिजवून घेतलेले आहेत आणि तांदूळ शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही, तर तांदूळ आणि गहू हे लगेच शिजतात। गहू छान शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गूळ थोडासा बारीक करून घ्यायचा, म्हणजे लगेच वितळतो। 1-2 मिनिटातच गूळ विरघळलेला आहे। त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालते आणि आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते बारीक कापून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता खीर बनवताना आपण तांदूळ टाकलेले आहेत, तर सुवासिक तांदूळ घ्यायचे, इंद्रायणी घ्यायचं किंवा बासमती तांदूळ घ्यायचा। तांदूळ टाकण्याचे कारण म्हणजे तांदूळ शिजल्यानंतर एकदम स्मॅश होतात आणि खिरीमध्ये एकजीव होतात। एकजीव झाल्यामुळे खीर पातळ होत नाही, गहू खाली बसतात, पाणी वर राहतं, अशा पद्धतीने चोथा पाणी खिरीचा होत नाही, एकसारखी एकसंग खीर होते आणि खायला चांगली लागते। यासाठी आपण थोडेसे तांदूळ घातलेले आहेत। आपण सर्व साहित्य टाकून घेतलेले आहे। आता खीर घट्ट आहे आपली, आपल्याला जितकी पातळ करायचं आहे तितकं आपण दूध टाकून घेऊया आणि एकत्र मिक्स करून घेऊया। आता गहू शिजताना दूध टाकायचं नाही, शेवटीच दूध टाकायचं, म्हणजे खीर व्यवस्थित शिजते। गहू शिजण्यासाठी पाणीच टाकायचं, म्हणजे गहू व्यवस्थित शिजले जातात, दुधाबरोबर गहू व्यवस्थित शिजले जात नाहीत। मी साधारण अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध घाला। जितकं आपण दूध घालू तितकी खीर चविष्ट होते। जसजशी खीर शिजत जाईल तसं दूध आटतं आणि खिरीला चव येते। 4 लवंगा टाकलेल्या आहेत, जायफळ किसून टाकूया आणि 3 चमचे तूप टाकलेले आहेत, एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता खीर तुम्हाला जास्त शाही बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा खवा वापरला तरी चालेल। खीर बनवताना थोडीशी पातळच बनवायची, कारण खीर गार झाल्यानंतर गहू वाळत जातात आणि खीर घट्ट होत जाते, यासाठी थोडीशी पातळ बनवायची, किंवा वाढताना थोडंसं दूध मिक्स करायचं आणि खीर थोडीशी पातळ करून घ्यायची आणि मग वाढायची। दूध टाकल्यानंतर सर्वच साहित्य टाकल्यानंतर खीर आपली शिजलेली आहे आणि उकळी आलेली आहे। आता मी रवी घेतलेली आहे आणि खीर घोटत आहे। खीर व्यवस्थित घोटून घ्यायची, तळाला लागण्याची शक्यता असते। एक 10 मिनिट आपण खीर शिजवून घेऊया। जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आणि खीर सतत घोटत राहायचं, म्हणजे खीर तळाला लागणार नाही। आपण खीर जितकी शिजवत जाऊ तितकी गव्हाला चव येत जाते आणि दुधाला पण चव येते। ही गहू हे अत्यंत पौष्टिक आहे, त्यामुळे खीर पण अत्यंत पौष्टिक होते। फक्त देवीच्या प्रसादासाठीच नाही तर तुम्ही इतर वेळीही जेवणासाठी ही खीर बनवू शकता। महालक्ष्मीच्या प्रसादासाठी आपली नवरात्र विशेष खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे।